नाना पटोलेंना मुख्यमंत्रीपद मिळावं आणि जर नाही मिळालं तर आम्ही हिसकावून घेऊ असं विदर्भातल्या सगळ्या काँग्रेस नेत्यांनी एकत्रित येऊन आपलं जाहीरपणे प्रतिक्रिया दिलेली आहे त्यावर. नाही बरोबर आहे. काँग्रेस पक्षात जर अशा प्रकारची भूमिका असेल तर त्या संदर्भात त्यांचे जे हायकमांड आहे, राहुल गांधी असतील किंवा मल्लिकार्जुन खरगे असतील, ते त्याच्यावर निर्णय घेतील. हिसकावून घेऊ असं जर काँग्रेसचे अधिकृत कार्यकर्ते बोलत असतील तर ते नाना पटोले यांच्यासाठी त्यांच्या प्रतिमेला महाविकास आघाडीचे नेते म्हणून फार डॅमेजिंग असं मला वाटतं. कारण आघाडीमध्ये अद्याप कोणी काही बोलत नाही. किंबहुना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका स्पष्ट आहे. चेहरा जरूर ठरवायला पाहिजे. पक्षाचा आघाडीचा चेहरा ठरवायलाच पाहिजे. जर काँग्रेस पक्ष असा चेहरा देणार असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू, आम्ही त्याचं समर्थन करू. ही उद्धव ठाकरे साहेबांची भूमिका आहे. म्हणजे शिवसेनेला मुख्यमंत्रीपद दिलं नाही तर आम्ही हिसकावून घेऊ. राष्ट्रवादी सुद्धा असं म्हणत नाहीये की आम्हाला जर मुख्यमंत्रीपद मिळालं नाही तर आम्ही हिसकावून घेऊ. त्याच्यामुळे ज्या नेत्याच्या संदर्भात अशा प्रकारचं वक्तव्य केलं जातं त्या नेत्याला अशी वक्तव्य अडचणीची ठरू शकतात. नाना पटोले अत्यंत संयमी नेते आहेत काँग्रेस पक्षात, निस्वार्थी नेते आहेत काँग्रेस पक्षात. ते पक्षाच्या विजयासाठी अथक परिश्रम करतात. त्याच्यामुळे त्यांच्या समर्थकांनी त्यांना अडचणीत आणण्याचं काम करू नये. बघा, प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना वाटतं की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा हे स्वाभाविक आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये जो काही निर्णय होईल त्यावेळेस सगळे निवडणुकीच्या नंतर हायकमांड याच्यावर बसून निर्णय घेईल. आणि म्हणून या विषयापेक्षा आम्हाला महाराष्ट्र जो विकण्याचं काम आणि गुजरात राजधानी करण्याचं काम जे भाजप करते आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेला आता पश्चाताप होतो की भाजप आणि भाजप सरकार जे आज महाराष्ट्र बसलेलं आहे आणि ते महाराष्ट्राची सगळी प्रतिमाच मलिन करण्याचं काम जे करतात आहेत, शिवद्रोही लोक आहेत. आणि त्याच्यामुळे हे विषय आमच्यासाठी महत्वाचे आहे. खाली चर्चा कार्यकर्त्यांमध्ये असली त्याला फार काही आता तो विषय आमच्यासाठी आज महत्वाचा नाही. लोकसभेत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष आहे, तुमच्या नेतृत्वात निवडणुका लढल्या गेल्या. समजा तुम्हाला संधी मिळाली, हायपोथेटिकल आहे, संधी मिळाली तर तुम्ही स्वीकाराल का, हा प्रश्न आहे. मी जर तरवर विश्वास ठेवत नाही, मी कर्मावर विश्वास ठेवतो. आणि आज माझ्यासाठी माझा महाराष्ट्र, माझ्या महाराष्ट्राचा शेतकरी, माझ्या राज्यातले तरुण आणि गरीब हे आमच्यासाठी महत्वाचे आहे. आम्ही आघाडी म्हणून आहोत. आघाडीचा निर्णय आघाडी म्हणून आम्ही घेऊ, तो योग्य वेळी घेऊ. आता आमचे उत्साही कार्यकर्ते असतात, निर्णया ठिकाणी निर्णय नाव येत असतात, त्यामुळे ते काही मानण्याचं काही कारण नाही. उत्साही कार्यकर्त्यांचा तो भाग आहे. विदर्भातील कार्यकर्ते पुरस्कार नाही मिळाला मुख्यमंत्रीपद नाही मिळालं, ठीक आहे, उत्साही कार्यकर्त्यांचा तो भाग आहे. आणि सर्व पक्षात सगळीकडे हे कार्यकर्ते असतातच आणि असावंच लागतात. केलं तर त्याचा फायदा होणार नाही का? काँग्रेस कार्यकर्ते अधिक उत्साहाने काम करेल. नाही, हे अगोदर तर आम्ही काही ठरवत नाही. महाविकास आघाडी म्हणूनच जो व्हायचा निर्णय तो योग्य वेळी होईल. एक मिनिट, विदर्भातले कार्यकर्ते म्हणतात की नाना पटोले व्हावे. तुमच्या भागात तुमचं नाव सांगितलं जात आहे, नेमका चेहरा ठरतोय का काँग्रेसमध्ये? असं काही चर्चा, मी स्पष्ट सांगितलं आहे की आमच्या प्रत्येकाचे उत्साही कार्यकर्ते असतात, त्यांच्या अपेक्षा असतात. शेवटी राजकारण हे महत्वाकांक्षेवर चालतं, त्या पद्धतीने त्यांची ती महत्वाकांक्षा असते. त्यामुळे आणि सगळीकडे आहेत, हे सर्व पक्षात आहेत. आमच्या म्हणजे आघाडीमध्ये चालू असते चर्चा का मुख्यमंत्री आघाडीचा झाला पाहिजे. तुमच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की तुम्ही मुख्यमंत्री व्हावं? ही साहजिक गोष्ट आहे की कार्यकर्त्यांनी ती अपेक्षा करणं वावगं नसतं. पण आमचा जो निर्णय होईल तो आघाडी म्हणून होईल. जागा आहे का? आज आम्ही असं काही बोलू शकत नाही. जो निर्णय होईल आघाडीचा तो आम्हाला मान्य राहील. तुम्ही सिनियर आहे काँग्रेसमध्ये, हायपोथेटिकल प्रश्न आहे, परंतु मेजॉरिटी असली तर तुम्ही तयार आहे का पक्षाने जबाबदारी दिली तर, हा प्रश्न आहे. नाही, आम्ही तो आज काहीच चर्चा करण्यास तयार नाही. हा विषय आम्हाला वादाचा करायचा नाही.